करतो ना काही बायकोच निरे मोबाईलच चिवडते बाबा. अरे वा. निरे पाहिलं मोबाईल पाहिलं की मोबाईल. आणि काही पुस्तकाला मी बोलवणार आहे, ऑनलाईन बोलवणार आहे, नाहीतर मग मार्केटमधून घेऊन येणार आहे. तुम्ही पण प्रथम विचार क्रांती भवन सर्व दिलेलं येतं कशा प्रकारे झालं. नमस्कार मित्रांनो, तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर मजेत असणार. स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि बऱ्याच जणांची कमेंट होती आपल्या व्हिडिओला की बा तुम्ही गावाकडे जाणार का. तर सर्वांना सांगायचं आहे की सध्या तरी आमचं नक्की नाही आहे, पण ज्यावेळेस आमचं होईल नक्की किंवा ठरेल त्यावेळेस नक्की सांगणार आहे तुम्हाला. कारण कसं असतात, तसे उंबव केला गावाकडं पुण्यावरनं जालन्याला वापस. तर बरेच जण कमेंट करतात, पण ॲक्च्युली आता त्याचं वेगळं कारण होतं आणि आम्ही गेलो पण तर कारण वेगळं असणार आहे. कारण कसं आहे, सर्व शेवटी काय असते माहिती आहे का, जसं तब्येतीचं काळजीचं झालं, त्यानंतर बाकीचं फॅमिलीचं प्रॉब्लेम, सर्व म्हणजे असं काही कारण असते ज्यावेळेस माणूस निर्णय घेतो. नाही तर होतं काय, सहसा शक्य गावाकडे रिटर्न जात नाही एवढ्या लवकर. त्यामुळेच आमचं सध्या तर नक्की नाही, ज्यावेळेस नक्की असणार त्यावेळेस कन्फर्म सांगणार आहे तुम्हाला. तर असं सध्या इकडं आईचंच काय आहे किचनमध्ये नाश्त्याला करतो ना काही बायकोच निरे मोबाईलच चिवडते बाबा. अरे वा. निरे पाहिलं मोबाईल पाहिलं की मोबाईल. कधी कोणतं ग्रंथ नाही वाचत का कोणतं काही नाही वाचत, मोबाईलच पाहिजे निरे. हो, काय करता इकडं मग. एवढा मोबाईल नसते बघत. ठीक आहे. हो ना. कसं आहे, आता एक विचार केला, तू याच्यात पाहिजे तू आली मोबाईल चिवडतं, तिला वाटते हाच तर मोबाईल चिवडते तर मी काऊन नाही चिवडू. चिवडतच राहता मोबाईल. ठीक आहे. डोळ्यावर असर होते का काही नाही पाव एवढा, तिला नाही पा बाळावर असर पडत का काही. काय सांगा बाबा, ऐकत नाही कोणी आताच. खरंच काळजी घ्यायला पाहिजे. कारण आपण जे आहे मोबाईलचा वापर आजकाल दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. कारण जेवढा आपण मोबाईल कमी पाहू तेवढा आपल्यासाठी फायद्याचा असतो. कारण इकडे राधिकाचं पण तसंच झालेलं आहे. कारण सकाळपासून संध्याकाळ जाय मोबाईलवरतीच राहते. हो, तरी पण माझं पण तसंच आहे. कारण घरी आल्याच्यानंतर थोडंसं मोबाईल बघावंच लागते आणि व्हिडिओ वगैरे एडिट करणं, शूट करणं, त्यानंतर बरेचसे आपले फोटो वगैरे एडिट करावे लागतात. त्यानंतर हां, ऑनलाईन मोबाईलचं काम असल्यामुळे माझं मोबाईलमध्ये राहणं साहजिकच आहे. पण ती बी राहते ना, तू राहते ती राहते. दिवसभर नेमके काय आहे वर्किंग काय मोबाईल एवढं नसतं पाहत. तर ऐकतं काम नाही. आणखी काय करायला पाहिजे मग. नाही पाव नाही एवढा. काय करायला पाहिजे. एखादा ग्रंथ वाचा, काही वाचा, गजानन महाराजांचं पारायण वाचा. एक अध्याय घेतला रोज तरी चांगला आहे ना. ते मोबाईल पाहण्यापेक्षा. आपल्या इथं पारायण आहे ना लेखनाचं पुस्तकाचं. आहे ना पारायण. आणखी पुस्तकं पण असतील. आहे ना. ज्ञानेश्वरी आहे, पसादान आहे, त्यानंतर ते आपलं इतनी शक्ती वगैरे आहे, ते पण चांगलं आहे. ते मस्त छानशी आहे प्रार्थना. इतनी शक्ती हमें देण्यात जाता. त्यानंतर काहीतरी म्हणतं वगैरे असे आहेत ना. काही शिवाजी महाराजांचे पण पुस्तक आहे. जिजाऊ माता त्याबद्दल काय काय वर्क हे केलं होतं त्यावेळेस बाळावर संस्कार पडण्यासाठी. ते गर्भसंस्कारचं पुस्तक. गर्भसंस्कार पण आणता येते. तर असे बरेचसे पुस्तक आहे जे की वाचायला पाहिजे. स्वामी विवेकानंदाचे छानसे पुस्तक आहे. आपण आणले सगळे म्हणजे कसं आहे, काही आहे तर काही आणता येते. पण कसं आहे, इकडं म्हणणं आहे किंवा मोबाईलवर पुस्तक वाचायचं. मोबाईलवर नाही, तुम्ही टीव्ही लावली ना हां, मग त्यामुळे दिवसभर मोबाईलला डोळे होतात ना, डोळे लेकरावर असर पडते ना, डोळ्यावर असर पडते. आता ते कसं आहे, इथं चेहरा कसं वाटतं माहिती का, सुस्त असलेलं वाटते.
आणि आता मोबाईलचा वापर कमी करायचा आहे, कारण आईला वगैरे सर्व मदत करायची आहे. कारण बरेच जण कमेंट करत आहे की राधिका मोबाईल जास्त पाहते किंवा मग ऍक्टिव्हिटी दुसऱ्या करते, पण आई नेहमी करतात दिसते. आता पण आईच चालू आहे इकडं उपमा वगैरे करणं. आईचं कसं असते माहिती का, सहज जे आहे हात रिकामी राहत नाही, कारण जे दिसलं ते करत राहते कंटिन्यू. म्हणजे आपल्या इथं पण तिकडे पण. आधी तर असं होतं की कधी कधी घरचं शेत असलं तर घरचं शेतात पण जावं लागे, पण आईला तेच वाटते की शेतात गेल्यापेक्षा आता जे होतं ते करायचं, आपल्या हातपाय व्यवस्थित राहत असं. पण राधिकाला समजायला पाहिजे की बघ काय काय जे आहे कामं आपण स्वतः करायला पाहिजे. होईल मला करते ते मोबाईलचं महत्वाचं आहे, कारण आजकाल खूप झालं चहा नाश्ता सर्व आहे. काय आहे उपमा एवढा नाही, रवा भाजून घेतला पाहिजे, फुकते रवा. देवपूजा झाली का? झाली. किती सारे दिवसभराचे हे असतात कामं, जे धार्मिक कामं म्हणतो आपण, जसं की आता तिकडे कसं होतं दिवसभर ते हेच चालत होतं. आपलं शिवरचे महाराज नाही का, पंडित मिश्राजी, प्रदीप मिश्राजी, सॉरी, यांना सर्व माहिती असते. जरी ऐकलं ना आपण 3 तास तर आपल्या गर्भसंस्कारावर चांगले संस्कार पडतात. तेच ऐकत असेल मला काय माहिती, मला वाटतं बळच वाटतं. हो ना, पण नाही आहे, वाचन करायला पाहिजे, त्यामुळे चांगलं राहते. काही पुस्तक असतील ते ठीक आहे, आणि काही पुस्तकाला मी बोलवणार आहे, ऑनलाईन बोलवणार आहे, नाहीतर मग मार्केटमधून घेऊन येणार आहे. तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा नेमकी कोणती पुस्तकं आहेत जे वाचायला पाहिजे, आणि राधिकासाठी इकडे जे आहे ते चांगले राहतील. असं इकडं सध्या चालू आहे नाश्त्याची तयारी, पण पूजा राहिली इकडं, सर्व सामान झालेलं आहे. पाऊसही चालू आहे बाहेर, आत्ताच कुठं आहे, सकाळपासून पाऊस चालू आहे इकडं पण. इकडं चालू आहे हिरव्या मिरच्याचा. तर इकडे चहा वगैरे झालेला तसा आमचा. आणि आज काय म्हणतो तू, सकाळी कुठे जायचं? हो ना, गावाकडे जायचं. गावाकडे? आणि इकडे जायचं आम्हाला, गायत्री मंदिरात. आज जाऊ ना. आई आणि तू राधिकाच जाणार आहे. माझं काही येणार नाही होणार. पण माहिती नाही आम्हाला. ठीक आहे, विचारायचं, कोणी सांगते. कुणालाही विचारलं तर सांगून देते. आणि इकडं म्हणजे जवळपास 8-10 दिवस झाले तेव्हापासून प्लॅन चालू आहे जायचं. तर आज चाललेलं जायचं. तर इकडं मस्तपैकी उपमा वगैरे तयार झालेला आहे, आणि खरंच चांगला वाटत आहे, आईनं केलेलं आहे. आईनं ते काल ड्रॉप वगैरे टाकला आहे ना डोळ्यात. अच्छा, काल ड्रॉप वगैरे टाकला. ड्रॉप दिला डॉक्टरने. हो, ड्रॉप आणला होता, पण ते टाकला त्याच्यामुळे थोडंसं डोळ्याचे आहे, वेगळं वाटत आहे. कारण सकाळीच विचारलं मी नेमकं काय झालं काही नाही, तर थोडंसं वेगळे वाटत होते डोळे का. ड्रॉप टाकला. आणि बघा इकडे तयार झालेला आहे नाश्ता. म्हणजे ॲक्च्युअली आता आईनं माझ्यासाठी पण केलेलं आहे, इकडे राधिकासाठी पण केलेलं आहे, आणि आपल्या बाळासाठी पण केलेलं आहे.
ते महत्वाचं आहे. आतापासून जे आहे ते काळजी थोडीशी घेणं झालं आहे. पण मला वाटतं राधिकांचं असं ऍक्टिव्हिटी करायला पाहिजे, कामं वगैरे करायला पाहिजे थोडेसे, चांगले राहतात. म्हणजे असं नाही म्हणत मी किंवा निवड मोबाईलच बघायला पाहिजे, म्हणजे जास्त बघायला पाहिजे किंवा काही मोबाईल बाबतीत पण एवढं नाही. पण कसं आहे, काही जर ॲक्टिव्हिटी राहिलं म्हणजे खेळत राहिलं मी कामं करले तर काही हरकत नाही. आता काय आमचे 2 वाजेला कामामध्ये जाते सगळे, सगळं स्वतः भांडे कुंडे सगळं. या नाश्ता करायला मग मला नाश्ता वगैरे तयार झालेला इकडं. आता नाश्ता करायचा आम्हाला, तर सर्वजण नाश्त्याला या. आहे पण आहे काही काही काम नाही तिच्याच्यानं, उचला कसलाचे करावंच लागते. 2 दिवस म्हणल्यावर करावंच लागते काम. कोण करून घरात नाही, दोघीच असल्या. नाही आहे ना, आता काय करून घ्यायचं. पण जे जे होते ते करायचं, कारण मोकळं राहते, फ्रेश राहते. नाही करत असते, पण जर वस्तू नाही ते राहू द्यायचं, काय पण. पहिले तर आता खूप फरक असतो. हो. मग तुम्ही आता जाणार आहे की नंतर जाणार आहे मंदिरामध्ये? मंदिरामध्ये जाऊन आता नाश्ता पाणी, देवपूजा करायचं. तर बघा असं मंदिर आहे, पूर्ण पॅक आहे. गायत्री प्रज्ञा भवन म्हणतात त्याला. आणि इथं देवीचं डेकोरेशन वगैरे चालू आहे, म्हणजे देवी वगैरे बसणार आहे म्हणतात. हे असं आहे सर्व. आणि आम्हाला यायला पण जागा नव्हती, तर आम्ही एवढं अडचणीमध्ये आलेलो. तर इथं बघा किती चिखल झालेला आहे. चिखल झाल्यामुळं नाही का पाय घसरायची भीती होती. म्हटलं दुरूनच दर्शन करायचं, पण आता आलो म्हटलं देवापाशी, तर आपण नाही का देवापासून वापस नसत जात, तर आलो आम्ही कसं तरी. आणि इकडनं रस्ता आहे म्हणतात. आता आम्हाला इकडनं काही माहिती नव्हतं जास्त की रस्ता आहे म्हणून, तर आता आम्ही जाणार इकडनं. आणि बघा इथं एवढं चालू आहे चिखल वगैरे, कारण पावसाचं वातावरणच एवढं आहे, तर चिखल काय होणारच नाही का, खूप चिखल झालेलं आहे. तर इथं दांड्या वगैरे असतात म्हणतात, ते दांडियाचं नाही का काहीतरी चालू आहे, ते इथं माती वगैरे टाकतात म्हणतात. खूप छान मंदिर आहे. आणि इथं दिलेलं आहे हे लिहून, देवीचं पूर्ण मंत्र वगैरे आहेत, आणि कशा प्रकारे काय उत्पत्ती व पथप्रथम विचार क्रांती भवन सर्व दिलेलं आहे इथं, कशा प्रकारे झालं काय. तर खूप छान मंदिर आहे. आम्ही पहिल्यांदाच आलेलो वाशिममध्ये, तर आम्हाला काही माहिती नव्हतं, तर आम्ही इकडनंच जाणार आहोत. आणि इथं महादेवाचं पण मंदिर आहे, खूप छान मंदिर आहे ते. पाऊस पण चालू होता. आता मंदिर बघा की छान आहे इथं. गणपती तर एवढा छान आहे इथं. तर आमचा गणपतीमध्ये काही येणं नाही झालं, तर म्हटलं आम्हाला माहितीच नव्हतं की इथं गायत्री मातेचं मंदिर आहे म्हणून. आणि इथं हे दिलेलं आहे मंदिर आहे, इथं हे गायत्री माता आहे, काही एवढं छान दिलेलं आहे. आणि असं मंदिर आहे. खूप इथं मंत्र वगैरे लावलेले आहे, आरती देवाची, भरपूर सामान आहे इथं. आणि हे बघा कळस किती मस्त ठेवलेलं आहे इथं, म्हणजे वेलवेटनं केलेलं आहे. डेकोरेशन पण खूप छान आहे केलेलं. बाहेर पण बसायला वगैरे सर्व जागा आहे. खूप छान वाटलं. असं मंदिर आहे.